एक मोठी बातमी समोर येते। महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू आहे। मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, हसन मुश्रीफ, मंत्री गुलाबराव पाटील, नरहरी झिरवळ, आमदार संजय खोडके देखील या बैठकीला उपस्थित आहेत। निधी वाटपाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे। नाशिकच्या रामकुंडावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलाच चोप देण्यात आलाय। तरुणांना पोलिसांनी चोप दिल्याची माहिती आहे। गाडी घेऊन रामकुंड परिसरात स्टंटबाजी करत होते। रामकुंडावरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। एवढे पोलीस आहेत, एवढी पब्लिक बातमी डोंबिवलीतून आहे। डोंबिवलीत किरकोळ वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे। डोंबिवलीच्या खंबालपाड येथील ही धक्कादायक घटना आहे। बंगल्याचा स्लॅब घरावर आल्यानं वाद झाला होता आणि प्रताप चौधरी असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। रोहित शेलार असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असल्याची माहिती। एक महत्त्वाची बातमी समोर येते। आषाढी यात्रेत पंढरपुरात 24 तास दर्शन मिळणार आहे। आषाढी यात्रेत 16 जुलैपासून 24 तास दर्शन उपलब्ध असेल। भाविकांना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी सुविधा पाहायला मिळत आहेत। 25 जुलैला पहाटे मुख्यमंत्री तसेच मानाचे वारकरी यांच्या शुभ हस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा संपन्न होईल। तर जुलैमध्ये महालक्ष्मी आणि व्यंकटेश मंदिरं दर्शनासाठी खुली असतील। राज्यातील विधान परिषदेचे गणित मांडणारी आकडेवारी समोर आली। राज्यातील 17 पैकी तब्बल 14 ठिकाणी भाजपकडे एक हाती बहुमत आहे। तर शिवसेना एकाच मतदारसंघात, तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमताचा आकडा आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत असल्याची माहिती आहे। तर पुणे, परभणी, हिंगोली या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे जादुई आकडा आहे। दरम्यान हे विधान परिषदेचं गणित नेमकं काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ते एकूण मतं 997 आहेत। भाजपकडे 431, शिवसेनेकडे 309, तर राष्ट्रवादीकडे 18 असा बहुमताचा आकडा आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजप 241, शिवसेना 275, राष्ट्रवादी 149। अहिल्यानगर भाजप 207, शिवसेना 44, राष्ट्रवादी 64। जळगाव भाजप 274, शिवसेना 208, राष्ट्रवादी 55। तर नाशिकमध्ये एकूण मतं 603, यात भाजप 186, शिवसेना 161, राष्ट्रवादी 107। सोलापूर एकूण मतं 617, त्यात भाजप 304, शिवसेना 76 आणि राष्ट्रवादी 48। तर सांगली सातारा एकूण मतं 898, भाजप 371, शिवसेना 110, राष्ट्रवादीकडे 145 चा आकडा आहे। तर पुणे एकूण मते 878, भाजप 335, शिवसेना 82, राष्ट्रवादी 375 असा आकडा आहे। यवतमाळात एकूण मतं 446, यात भाजपकडे 135, शिवसेनेकडे 104 आणि राष्ट्रवादीकडे 29 असा आकडा आहे। भंडारा गोंदिया एकूण मतं 436, भाजप 196, शिवसेना 15, राष्ट्रवादी 83। वर्धा, चंद्रपूर, गोंदिया एकूण मतं 264, यात भाजपकडे 149, शिवसेनेकडे 1 आणि राष्ट्रवादीकडे 15 असा आकडा आहे। धाराशिव, लातूर, बीड एकूण मतं 904, भाजप 379, शिवसेना 80, राष्ट्रवादी 202। परभणी, हिंगोली एकूण मतं 473, यात भाजपकडे 111, शिवसेनेकडे 74, राष्ट्रवादीकडे 123 असा आकडा। छत्रपती संभाजीनगर, जालना एकूण मतं 646, भाजप 254, शिवसेना 139, राष्ट्रवादी 86 चा आकडा। नागपूर एकूण मतं 794, भाजप 501, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादीकडे 5 असा बहुमताचा आकडा आहे।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.